ताईने काय केलं? ताईने ह्यांना सांगितलं हे टेस्ट हातात दिला आणि म्हणल्या पाणी चालू करून या मोटर चालू करून या विहिरीवची. हा मग तानाने काय केलं? उठल्यावरती हा उठले निघाला होता. म्हणलं वीर माहितीये का हा नाही म्हणले हा विहीर कुठे माहित नाही, मोटर कुठे माहित नाही आणि लगेच निघाला. इथंच असेल की खाली कुठेतरी. हा, इथं इथं 10 विहिरीत बाबा. 10 विहिर. हा 10 विहिरी कोणाची विहीर जाणार तो? शेत आहे तिथं वीर तर विचारलं नाही वय मोटर येते चालू कराय. नाही मला मोठं नाही होत. नाही ना तसलं काही येत नाही ना. हे वर झाड लिंबाया झाडावरती मोटर ठेवली तसलं स्टार्टर वर शिडी लावून चढायचं. तिथं जांभळे झाडाच्या बाबळीवर वर चढून चालू करायचे. काय चाललंय कोणाला ताप? बटन चालू करायचं. काय हा हे उठा लवकर पळा आता बाद झाली समजा नाटक. हो का ताय तर आता आता काय खरं नाही. चाकू लागली घासायला. जोपर्यंत दिवसातून 2-3 वेळा कापणार नाही हा. तोपर्यंत जेवण नाही घरात. काय विशेष खोल आहे बाबा. आता काय खरं नाही कोणाला ताय. पण तू सकाळ सकाळ हाते घासते म्हणजे माणसं झोपेत ना उठले ही करायच्यात का तुला? बघितलं की माणसं जी थांबले ती निघाली पाहिजेत. कार होय सकाळ सकाळला का होय बाप्पा सकाळ सकाळ ही असं तुम्ही बसवलंय चुली पुढं काय वाटतंय का का? कॉम्पिटिशन लागले तो प्रियंकाची मीनाक्षीची कोमलवणीची लागली भांडणं मी करते भाकरी म्हणून. आज तुला सांगतो बसल्या होत्या ती ताईच बसली होती तिला लावला हाकलून इथून. हा मग ती काम कोणी केलं असतं बघा बरं एवढं महत्वाचं. चाकू घासायचं वय. प्रियंका ती तुझी काम आहे ती. ती 4 वेळा विचारलं ते कशाला करायला लागलं ते. हात्यानी काप. हा प्रियंका अगं असली काम प्रियंकाकडे द्यायची ताई. तुला शोभतेत का? माझ्या बहिणीला काम असली शोभतात का? ही माझ्या बायकोला शोभतात असली हत्यार तलवारी कुठं काय बंदुकिया सर्व्हिसिंग वगैरे काय करायचं. प्रियंका हा पिली मारण्याची आता घासायची कधी ही आगाव टाकलं. लय अवघड आहे. कोमल वहिनी कधी उठला मग सकाळी? कशाचं टेन्शन घेतलं नाही का? कोण गोरतय कोण झोपलंय जागा फिगा? आता किती वाजले त्या? काय झोप लागला ती माझ्या शेट लय दिवस झाले तुझा इथंच आहे. मी ज्यावेळेस कामात असेल ना त्यावेळेस शेट घालते. रानात काम करता ही तू दिलेला आहे शर्ट. असू दे की पण ही शर्ट इथं ठेवलाय. कधी आधो म्हणून आलो तर ते लागतं हा तू दिलेला शर्ट होय. अरे वा. चला मोठ करायला चला. दाजीची थोडी मुलाखत घेऊन आलो मी. थांबा सरा बघू दे इकडं नियोजन कसं आहे. दाजी या बकेट भरून मास. मग काय ते काय आता हे आता ते कवलं काढले तर पकड काढले आता ह्याला आतून साफ करायचं हे सगळं. असं नियोजन आहे का? हा दाजीला उठलं की लावलं होतं. होय चहा पण नाही अजून. होय ती का रडते? त्याला द्या की एक हातात मासा खेळाय. त्याचा हात घेतला रे दे माऊ हे दे. त्याला एक हातात द्या खेळाय मासा. दे तुला मासा दर तर तुला घ्यायचा आहे गुडा. मास जर एखाद्याकडनं धुवून घ्यायचं असलं तर माझ्याकडे येतं का? नाही फक्त गुणगान करायचं एखाद्याचं. हा लय काय करायचं त्याला कोणाला मास जमत असतात वय ह्या पाहुण्यासारखं? नाही नाही ह्या पाहुण्यासारखं मास कोणाला जमणार आहेत का? असं मला की गुरगार हा ती गाणं फिणं ठेव. हो हो कोणाचं काम नाही. ह्या माणसाने मास धुलं ह्या पाहुण्याने तरच मी खातो. नाही तर मासाला हातच लावत नाही. काय मास धुत्यात ते पाहुणं का? उलट त्या पाहुण्याने आता तुम्हाला कॉल केलं पाहिजे. कधी मासा आणलं तर मी 100 किलोमीटरवरनं येतो तिकडं. हा
पाहुणं नाही लागा ते गुणगान केलं पाहिजे. पुतणी आहे. पुतण्या मामाचं पोरग आहे ना, नाही 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 भावाचं पोरग. भावाचं पोरग. हा मग ते पाहुणा कसा आणि ती दाजी होता ते रात्री शेजारचा कोण होता, गोरत कोण होतं? ते देलवडीचं होतं. हाय का, मी ह्याचं तोंड दाबलं रात्री. गोरत मी पण होतो, लय कटाळ होतो दिवसभर, कटाळा आता. गोरत होतं, 2-3 वेळा झोपमोड झाली, धरले ह्यांचं तोंड आणि दाबलं. हा तरी आता कळलं ती दुसरं गोरत होत. काय करा लय अवघड आहे गाड्या. वैतागून दाजी वर गेलो मी रात्री झोपायला. जाऊ द्या कुणी गुरु द्या, त्या रगत ना कुठनं आवाज येतो तीच कळत नव्हतं. मोकाळ बरं फिरलं धरलं नाही कोणाचं. आईला सका लय अवघड आहे गाड्या. असू द्या काय ना आता काय माझ्या पिल्याचं काय नाही, नाक चावून जातो. पप्पा खाली या. ए दुर्गा काय म्हणा, पप्पा खाली या. जाऊ का? चला चल, मोटर चालू करून आलो. ताना चालू करा म्हणजे पाणी होईल. ठीक आहे. तिला सांगून जाऊ बाकी. कृष्णा चल इकडं माझ्या बरोबर. चल चल माझ्या बरोबर. ए चल मोटर चालू कराय ताना. चल ताना मोटर चालू कराय. हा तू कशाला? चला जांभळं दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हो का जांभळ. हा हा जांभळं पिकल्यातच काही दाखवतो. हा खाली तर कशी पडले. सर मला हो जांभळ. हो का जांभळ. हो घेत हो का नकली जांभळ पूर्ण किंवा हाताला पिकले येतात. चला असे मी आता कुठे वरती या, मी काय खाली येणार नाही आजच्या दिवस. आता कोलगेट मला दोरीने बांधून वर पाठव. फेकलं तर नाही, बरस माझा पाठव. काय बरस माझे कपडे बनायला 100 समजा दोरीने पाठवून वर पाठवा. पाणी पण बकेट पण पाठवा माझं समजा पाठवायचं. मी काय आजच्या दिवस खाली येत नाही. किती वाजल्यात? कर बाब्या काय खाली वय नाही येत मी आता. खाली वय. पाठव की वर पाठव. पाण्याची बाटली मासा. ताये एक जांभूळ पिकलं. एक जांभूळ मला दोरीने बांधून वर पाठव. हो जांभळं दाखवतो. हो असे जांभळं पिकल्यात, असं घड पिकल्यात बघा. असं जांभळं पिकल्यात नकलने म्हणाली. आता रात्री डान्स भारी केला. त्याला समद्यांना सांग सोमा काका खाली येणार नाहीत. त्यांना समद वर पाठवायचं. पाणी बरस कपडे दोरीन बांधून. हा समद पाठवर. ए ताये काय केलं नाश्ता? एक मासा दोरीला बांधून वर पाठवा. मास आहे ना ताना. काय असं झाडी झोडपात बसून एकटा खातोय काय? झाडात काय करतोय तू? झाडात का बसलाय? नाही लागा मीच इकडं वरनं आडवं फांदी आली. मला वाटलं तू झाडात बसलाय. तू मोकळ्या पटांगणात आहे. आव काय रे बाब्या? खाली टाकावय. आता इथं कुठं दुकान आहे बाब्या? दाजी काय करताय? एक मासा दोरीला बांधून वर पाठवा तळल्यावर. मी खाली येत नाही आता.
खाली येत नाही. मासं आणल्या दाजीने बरं का, सकाळ सकाळ बेत आहे. हो का, मासं चालू आहेत. असू द्या असू द्या, काय दाजीने लय निवेदन कडक केलंय. हिला देऊ का दोरीला बांधून पाठवून? कोणाला? तिला वय? शेणल्यावानी घे, बादलीत बसवून दे. हा पाठव बादलीत बसवते ती ना, तुला देते वर. सर. हे कुठे गेले? कोमल वहिनी कुठे आहेत? कृष्णा अजून काय आणायचंय? बाप्पा दुकान काय करतोय तू?